कंप्लेंट करा, पटवून घ्या. मला माहिती नाही बोलायचं काय करायचं. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असाल. स्वागत आहे तुमचं नव्या दिवसाच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण आज सांगणार आहे एक गोष्ट, खूप जुनी गोष्ट आहे. मला पण स्टोरी काय आहे ते माहीत नाही आहे, फक्त ती सांगते बोलली आहे. तर चला बघूयात काय गोष्ट आहे ती. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला जाऊयात आता, बघूयात काय गोष्ट आहे ते. हे बघा, इथे आधिरा खेळते झोका. हाय मम्मू, कशी आहेस? बरी आहेस का? जेवण झालं का? जेवली? काय खाल्लं? काय खाल्लं? काय खाल्लं? बरं मला सांग ना मम्मा, आईस्क्रीम कोणी आणली होती? मम्मा तुझ्याकडे काय गाता? काय तुझ्यापाशी? कसलं गिफ्ट आहे? तिच्यापाशी काय गिफ्ट मध्ये काय आहे आदिरा? बरं गिफ्ट मध्ये काय आहे? तुझ्या गिफ्ट मध्ये काय आहे सांग ना. जातो तिकडं. ओके, तर चला इथं बसलेली आहे बाय. तर बाय सांगते गोष्ट, चालू करूयात आता. चला बाय, सांग गोष्ट तुझी. एक भाऊ होते पाटील, दोघे जण. मग एक थोरला आपला दुधातली दशमी खायचा की पाटील की हाकायचा, पारावर जाऊन बसायचा आंघोळ करून दशमी खाऊन. मग या धाकट्या भाऊजीला देखवत ना, मग ते धाकटा भाऊ शेतीत काम करीत होता. मग त्या बायकोनं म्हणायचं, अहो ती रोज दुधातली दशमी खाते आणि रोज पारावर जाऊन पाटील की हाकीत बसते, तुम्ही बी तसंच करा की. तुम्ही शेतात जाऊ नका म्हणून रोज त्याला डोकं उठवलं तिथे. मग एका दिवशी रागच आला त्याला. राग आल्यावर मग उठच ना गेला. मग ती भाऊ म्हणला, अरे फा उठकी. तर म्हणला, नाही मला आज उठायचं. तर का? तर नाही म्हणला, आज मला शेतात जायचं. का? म्हणला, नाही मला पाटील की छाकायचे. अरे म्हणला, पाटील की पाठीवर बसेल की? म्हणला, नाही बसेल. मग बायकून आपली दुधातली दशमी केली की उगं खाल्ली पिल्ली की जाऊन पारावर बसला की उगं आले बिगारे आले की हाणत उचलले की जवळच्या खेड्याला गेला घेऊन शिली. मग तिथले म्हणायला लागले, अरे या गावचा पाटील कसा आलाय बिगार घेऊन. आणि पाटलानं कशी बिगार आणली म्हणून सगळी कुजबुजायला लागली. मग ती लोक म्हणायला लागले. मग ती म्हणायला, अरे आपले फसलेले काम म्हणला, पाटील नुसते काय ते आणि गडे बिगार. आपण बिगार म्हणजे पहिले बिगारी काय बी असेल ते पहिले म्हणजे पहिले चिठ्ठ्या वगैरे. सरकारी कामाचे पोलीस स्टेशनला म्हणा अगर कचरी खोटला नेऊन टाकीत होतं. आपल्यासारखे कोतवाल गरीब लोक कोतवाल होते, की करायचे. रामोशी होते, अच्छा, हा हा, ते ओके नेऊन टाकीत होते. ओके. कशाला जावं म्हणलं आता. पाटील सांगायचं रे तसं. मग कशाला जावं बाबा म्हणला आता तोंड दाखवायला. म्हणला भाऊ तो म्हणला होता पाटील की पाठीवर बसेल. तर म्हणला एका खेड्यालाच जाऊन आपण. म्हणला, आम्हाला ठेवते का कोणी नोकरी? तर लोक गावचे म्हणजे हो म्हणले, तिथं सावकार मोठा आहे म्हणले, ते ठेवून घेतलं म्हणले. मग गेला तिथं. गेला म्हणले, आम्हाला ठेवते का कोणी नोकरी सावकार? तर हो म्हणला, आम्ही ठेवतो म्हणला. मग ठेवलं त्यानं नोकरी. मग ह्याला काम सांगितलं की दिली घागर हातात. मग ते काय करीत होता, नोकरी ठेवायचा पण नाही काम झालं की नाक घेत होता. मग ह्यानं काय केलं, घागर घेतली ना आपलं भरितोय ते घागर राहून काय भरला नाही. मग त्यानं म्हणला, आला रागून घेतलं त्याचं नाक पिटवलं. मग काय नाक घेऊन शिनी आला, कापलेलं नाक घेऊन घरी आला. बाप भाऊ म्हणला, आज काय केलंस म्हणला, हे मी काय म्हणलं होतं तुला पाटील की पाठीवर बसेल, तू ऐकलं नाहीस म्हणला. मग सांग म्हणला, तू कुठं गेला होतास, कोण्या वाटाने गेलतात, कोणत्या गावाला गेलतात. मग सगळं सांगितलं याने. सांगितलं की मग ज्या भाऊ गावाला गेला त्याच गावाला गेला. मग तिथं म्हणला, कुणी आम्हाला नोकरी ठेवते का? तर मग ती सावकार म्हणला, हो आम्ही ठेवतो की म्हणला. गेला मग म्हणला, सांगा म्हणला काय साल देताव कसं देताव. तर म्हणला
आमच्याकडून नाही काम तुमच्याकडून झालं की आम्ही नाक घेत असतो. तर म्हणला हो घ्या की म्हणला नाही काम झाल्यावर. मग म्हणलं असं करा, तुमचं लिहिणं माझ्यापाशी द्या आणि माझं लिहिणं तुमच्यापाशी द्या. आम्हाला राग आला आम्ही नाक घेऊ, तुम्हाला राग आला तुम्ही नाक घ्या. तर म्हणला हो. मग एकूण याराचं लिहिणं पुसणं एकूण यारापाशी झालं. मग दिले ह्याला घागर, दिले घागर की मग ह्यानं काय केलं, घागर घेतली, पाण्याला गेला, घागर उलटली, उगं बघितलं कुठं पाणी जातंय म्हणतं ही फुलबागाला पाणी चालले. दुसऱ्या वारीला गेला घागर घेऊन, एवढा गोळा घेतला, घागर भरली, रानात टाकली, कचकच तुडवली की भरला राहिली. मग ती सावकार आला म्हणला बापूसाहेब भरला का रांधून? म्हणला सावकार भरला की म्हणला रांधून. भरला. मग आता नेहरी करायची. मग त्याला दिली एक चपाती, एक चपाती दिली. म्हणला सावकार एकच का चपाती? म्हणला एकच चपाती आहे पण वडले आहे म्हणला. बरं म्हणला तेवढीच खाल्ली आपली. म्हणलं चला आता शेतात म्हणला नांगर धरायचा आहे. म्हणलं चला. मग गेले शेतात. मग नांगर झुकला. म्हणला सावकार मला 1 तास आणून दाखवा म्हणला. मग 1 तास आणलं. मग ते सावकार म्हणला बापूसाहेब असं तास आले की दोरी धरल्या आलं पाहिजे म्हणला तास. म्हणला हो बरं आपलं 1 तासात इकडून वाळायचं, 1 तासात इकडून वाळायचं, 1 तासात आला दिवस मावता सावकार. म्हणला बापूसाहेब एकच का तास? म्हणला 1 तास आहे पण म्हणला सावकार किती नीट आहे म्हणला. दोरी धरल्या. बरं म्हणला चला घरी आले. मग दुसऱ्या दिवशी म्हणला चला आपल्याला खुरपायचं आहे म्हणला शेतात. म्हणलं चला. गेले मग बाया हे लावलेले होते. सावकार तातेसाहेबचे गेले. म्हणला सावकार मला खुरपून दाखवा बरं म्हणला कसं खुरपुती. बरं म्हणलं. मग घेतलं खुरपण आपलं त्याला काय सावकाराला माहिती. म्हणलं असं खुरपावं लागते म्हणून त्यानं दाखविलं की बायाला म्हणला एक ऊस ठेवू नका म्हणला, सगळं ऊस काढायचा. आणि संध्याकाळी म्हणला गवत बी घेऊन ये म्हणला. बळ काढला गवत, ऊसच काढला. मग संध्याकाळी सांगितल्यानं गवत नेतलं. गवत भाऱ्या बांधून बायानं घेतले, त्यानं घेतले, निघाले, आले घरी. मग ती काकू बसली होती दारात. मग ती बापूसाहेब म्हणला काकू मी कुठं टाकू गवत? तर म्हणले टाक माझ्या डोंबल्यावर. दिले भारे टाकून सगळे. बायला म्हणला इथंच टाका म्हणला इथे डोंबल्यावर. आला ती सावकार म्हणला आणलं का गवत? तर म्हणला हो. कुठं टाकलं? म्हणला काकू बसल्या होत्या दारात. आम्ही म्हणलं काकू कुठं टाकू गवत? तर टाक म्हणल्या माझ्या डोंबल्यावर. मग तिनं मी टाकून डोंबल्यावर. अरे लेका मी का हाय आता काय मला माहिती म्हणला. माझ्या डोंबल्यावर टाक म्हणलं मी टाकलं डोंबल्यावर. मग बघितलं तर मरून पडली. त्याची मोठी माती केली आणि आपलं आधीन गेले आपल्या घरी. त्याला म्हणजे बापूसाहेब तुम्ही इथंच बसा. ते सावकार म्हणला बघू टुकून कुठंच तो बसा म्हणला. एक म्हातारी आपली भावताली गावऱ्या याचायला लागली. त्यानं उचलली म्हणला हीच गावऱ्या याचायला लागली म्हणला. उचलली की टाकली त्याच्यात. आता हे झाले का 2 मुले कसे बी झाकून झोपून ठेवले जिथल्या तिथं. आता ह्याचं नाक जातंय ते सावकाराचं काही हाबतोब करतोय. तर मग संध्याकाळी म्हणले आता हे असा करायला लागलाय म्हणले ह्याला पुराडीनं तोडून म्हणले. म्हणून ह्यांना विचार केला. मग ह्यांना काय केलं पुराडी कुठं इळे हे घासायला लागले. मग ते म्हणला गडी म्हणला आता हे काहीतरी विचार आहे म्हणला ह्यांचा. बरं म्हणला असंच का नाही म्हणला. मग संध्याकाळी आपला झोपायला लागला. तिथं आपलं वगारीचं म्हशीचं वासरू झोपत होतं त्याच्यापाशी. त्याला झोप लागली वासराला की ह्याने हिटून होंगडी टाकली त्याच्यावर आणि आडमोरी बसला जाऊन. आडमोरी बसला की हे काय केलं हे झोपलाय म्हणून शिने आले का नाही तर त्याच्यावर ढोपाट्या टाकायले त्या वासरावर. मग ह्यानं ठोड बोंब मारली. कशाचे सावकार आहेत म्हणला हे वासरू तोडून खायला लागले. सगळे लोक जमले गावचे. म्हणला सावकार तुम्हाला सासरवाडी असेल की? तर म्हणला हो. म्हणला चला म्हणला आपण सासरवाडीला तरी जाऊ. म्हणला चला. चालले सासरवाडीला. मग दसमं बांधून घेतले होते. मग एक नदी आढळली म्हणले
आपण इथं काय करू म्हणजे जेवण करू. मग हातपाय धुतले त्यानं हातपाय ताते साहेबांना धुस तर सावकार आपला त्या दशम्या 2 जागी केल्या, 2 ढिगं केले. दसम्या म्हणजे जेवायचं. ओके. आपल्या 2 जागी केल्यात. मग म्हणला सावकार मी ही खाऊ का ते खाऊ. अरे देवा म्हणला सगळ्यात वाटले म्हणला दशम्या, आता मी काय खाऊ. मग म्हणला खाकीच सावकार काय व्हायला लागले त्याला. नको बाबा म्हणला मला. मग तसाच झोपला चेअरमॅनवर. झोपला तर मग आता ह्याला लागली झोप, पोटात नाही आणि पाणी, आणि हे कशाचा झोपतो ह्याला नाक घ्यायचं पडले. मग एक आपलं पांग चाललं होतं, पांगळं लंगडं. म्हणला तिकडे म्हणला का. म्हणला तुला घोडं देतो पण म्हणला 2 कान आणि 1 शेपूट घेतो म्हणला घ्या. मग ह्यानं कान शेपूट घेतले, गाळात गेला, मागं मोरे खवले की म्हणला उठा उठा उठा. सावकार म्हणला घोडं कुतलं की म्हणला आता हे गाळात गेलं. मग ह्यानं राटावून उपशिलं का नाही तर पडला गाळात. आणि ह्याला माहिती होतं ते हे कशाचा पडते. म्हणलं बघा घोडं कुजलं का नाही सावकार, तुम्हाला उठा म्हणलं होतं लवकर. आता ह्याला तो म्हणायचं नाही, राग आला तर मग हे नाक घेतो या, म्हणायचं नाही, गपचीप बसला. आणि मग गेले सासरवाडीला. मग त्यानं काय केलं, म्हणला तुमच्या जावयाला 6 महिन्याची पथ आहे म्हणला, नुसत्या आंबाड्याच्या घुगऱ्या खायच्या. मग त्या आंबाड्याच्या घुगऱ्या केल्यात, त्याला आपलं मस्त जेवण केलं. आणि जेवले तरी आपला मुकाट्या खाल्ले त्याने. काय करेल आता म्हणला ह्यानं खोड केली काय ते घुगरी येऊन. मुकाट्यात खाल्ला. मग दुसऱ्या दिवशी उठले निघाले. चला म्हणलं आता आपल्या गावाला जाऊ. म्हणलं चला. आणि मग तिथं वाटानं चाललं की म्हणला बघतो आता मी घरी काय झालंय काय नाही. गडी निघाला घरी. आणि म्हणला सावकार तर कालच मेले म्हणला. इकडे सावकाराला आळवा आला. आणि म्हणला काकू तर कालच मेल्या म्हणला. दोघांच्या बी हाजीर केले. घरी आले तर ती बघते त्याच्या तोंडाकडं आणि हे बघतोय तिच्या तोंडाकडं. म्हणला कुणी केले असं. तर म्हणते बापूसाहेबांनाच आम्हाला सांगितले. ते बी म्हणला बापूसाहेबांनाच आम्हाला. कापलं नाकन गेला घेऊन तिने गेली. भावाना म्हणला हे बघ असं करावं लागलं. झाली गोष्ट. यस. ओके. मस्त होती. अच्छा है क्या. अच्छा आहे, बहुत अच्छा आहे. बोलो अच्छा आहे. बघा आमची नवल करा. मी लय दिवसाची म्हातारी आहे, लय दिवसाची गोष्ट आहे. सांगा. आणि माझे बघा ही सांगा तुम्ही मला रेडिओ काढणारे बाळा आमचे पाठवा दुसरीकडे आमची गोष्ट. पाठवतो यूट्यूबवरती पाठवतो. यूट्यूबवरती बघणार आहेत सगळे तुला. यस. राडा करणार तो यूट्यूबवरती. बाय. सगळं सांगा. म्हातारी लय दिवसाची आहे, लय दिवसाची गोष्ट सांगितली. कंप्लीट करा, पटवून घ्या. मला माहिती नाही बोलायचं काय करावं. बायला म्हणलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. तर बाय म्हणते चॅनलला कंप्लेंट करा. तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट. तिला बरोबर सांगता नाही आली म्हणजे तिला एक्सप्लेन नाही करता आली जास्त, तरी पण मस्त होतं. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.